महापौर पदाची निवड लांबणीवर जाताना दिसतीये, कारण 31 जानेवारीच्या नियोजनाला स्थगिती आहे। भाजप निवडणुकीच्या किंबहुना भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची गटस्थापनाच न झाल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळतेय। महापौर पदाची निवड त्यामुळे लांबणीवर जाऊन ती फेब्रुवारीत होणार असल्याची चर्चा आहे। मंत्रालयातून आदेश निघाल्यानंतर रात्री अचानक निवड स्थगित झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय नेमकं असं घडलं की निवड प्रक्रिया ही फेब्रुवारीत गेली, नेमकं काय कारण आहे? लागवी या निवड प्रक्रियेला लांबणीवर जाण्यामागील 2 ते 3 कारणं यामध्ये महत्त्वाची आहेत। आतापर्यंत निवड प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। 2 तारखेपर्यंत ही जाण्याची शक्यता आहे। 31 जानेवारीला निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती आणि संपणार होती। महापौर हा मुंबईला मिळणार होता, मात्र विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांनी आपापली गटस्थापना केलेली आहे। मात्र महायुतीमध्ये अद्यापही चर्चा ही सुरू आहे। महायुती म्हणून गटस्थापना करायची की शिंदे फडणवीस म्हणजेच भाजप आणि शिंदे गट यांनी वेगवेगळी गटस्थापना करायची, या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये, ही एक गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरती आहेत आणि यामुळे कुठे चर्चा जी आहे ती पूर्ण झाली नाहीये। त्यामुळे कुठेतरी याला ब्रेक लागले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या गटस्थापनेला आता पुढचा आठवडा म्हणजे आता सोमवार नंतर ही गटस्थापना करण्यात येईल। त्यामुळे अवधी फार कमी मिळेल। यामुळे ही जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आहे। खरं तर काल अचानक मुंबई महापालिकेला राज्य सरकारचा आदेश मिळाला आणि यानंतर मुंबई महानगरपालिकेने रात्री ही निवड प्रक्रिया आहे ती स्थगित केलेली आहे। नवी तारीख ही अद्याप जाहीर केलेली नाहीये, मात्र पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात तारीख हे झालं एक कारण। पण अशी काही माहिती मिळतीये का की गटस्थापनेच्या निमित्तानं पडद्यामागे काही नाराजी नाट्य घडतंय, महापौर पदावरून काही अडवणूक होताना दिसतीये? पडद्यामागे नेमकं काय घडतंय की ज्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होतीये? लागवी निश्चित पडद्यामागे अनेक कारणं आहेत, जसं की महापौर पदावरूनची नियुक्ती असेल किंवा निश्चिती असेल, यानंतर स्टँडिंग कमिटीची कोण कोणाकडे जाणार, बीएसटीचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार आणि इथून जर बघितलं तर सुधार समितीचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार, समित्या कोणाच्या ताब्यात असणार, या प्रकारची वाटाघाटी असेल ही महत्त्वाची अद्याप चर्चा यावरती सुरू आहे। दिल्लीमध्ये एक चर्चेची फेरी आपण बघितलं झाली, मात्र यानंतर अजून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा चर्चेची फेरी ही अद्याप झाली नसल्याची माहिती आहे। त्यामुळे हे या जागांवरती कुठेतरी अद्यापही चर्चा सुरू आहे आणि एकूणच महापौर आणि उपमहापौर या संदर्भात सुद्धा रस्सीखेच अद्याप पाहायला मिळते। महायुतीचा महापौर होईल असं ठाम म्हटलं जातंय, मात्र भाजपचा महापौर होईल किंवा शिंदे गटाचा महापौर होईल असं अद्यापही म्हटलं जात नाहीये। त्यामुळे या संदर्भात सुद्धा चर्चा आहे आणि यामुळेच कुठेतरी गटस्थापना महायुती मिळून करायची की वेगवेगळी करायची ही सुद्धा चर्चा अद्याप बाकी आहे। त्यामुळे शिंदे गटाच्या गटस्थापना अद्याप झाली नाहीये, भाजपची गटस्थापना अद्याप झाली नाहीये। जी गटस्थापना झाल्यानंतर या हालचालींना वेग येईल असं एकंदरीत म्हटलं जातं। त्यामुळे सोमवार नंतर 2 फेब्रुवारीची तारीख निश्चित होईल असं सुद्धा माहिती समोर येते। लागवी निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।